नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. वास्तुशास्त्रानुसार झोपेची दिशासुद्धा आपल्यावर प्रभाव टाकू शकते का? कारण असं म्हणतात, एका विशिष्ट दिशेला डोकं करून झोपल्याने आपल्याला धनलाभ होऊ शकतो. हे खरं आहे का? ते कसं? चला तर मग हेच जाणून घेऊया. आपल्या घरात चांगल्या ऊर्जा प्रवाहासाठी आणि जीवनातील समृद्धी वाढवण्यासाठी वास्तुशास्त्र काही दिशांना महत्त्व देतं. धनलाभ आणि आर्थिक समृद्धीसाठी महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे दक्षिण दिशेला डोकं करून झोपणं. आज आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार ही दिशा कशी आपल्याला आर्थिक फायदे आणि समृद्धी मिळवून देते. वास्तुशास्त्रात घरातील वातावरण, त्याच्या सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू आणि झोपण्याच्या दिशेचा मोठा प्रभाव असतो. आपल्या झोपेची दिशा आपल्या जीवनावर थेट प्रभाव टाकते आणि त्याचा फायदा आपण धनलाभ आणि समृद्धी मिळवण्यासाठी देखील करू शकतो. आता दक्षिण दिशा ही आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी योग्य आहे का? विशेषतः धनलाभासाठी सुद्धा. तर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोकं करून झोपणं सर्वोत्तम मानलं जातं. दक्षिण दिशा समृद्धी, स्थिरता आणि प्रगतीची दिशा मानली जाते. या दिशेचा संबंध सूर्याच्या दक्षिण गोलार्धाशी संबंधित आहे, जे आर्थिक शांती आणि विकासासाठी शुभ मानली जाते. दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्याने आपल्या घरात चांगली ऊर्जा प्रवाहित होते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होतो. आपल्या कामामध्ये प्रगती होते आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक विचारांचे प्रवाहही पडतात. असं सांगितलं जातं, हे हे आपली मानसिक शांती आणि आर्थिक स्थितीला सुधारण्यासही मदत करू शकते. आता धनलाभासाठी वास्तुशास्त्रानुसार आपण एक छोटासा प्रयोग सुद्धा करू शकता. झोपताना डोकं दक्षिण दिशेला ठेवावं आणि पाय उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला ठेवावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करेल, असं सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत, जसं स्वप्नशास्त्र, समुद्रशास्त्र, हस्तरेषाशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकज्योतिषशास्त्र यांसारख्या माध्यमातून अनेक विविध गोष्टींचा अंदाज बांधला जाऊ शकतो. यापैकी वास्तुशास्त्रात घराशी म्हणजेच वास्तूशी निगडीत अनेक गोष्टींचा सखोल आणि विस्तृत अभ्यास करण्यात आल्याचंही पाहायला मिळतं. दिवसभर कष्ट, मेहनत, वणवण केली की रात्री झोपल्यावर जीवाला शांतता लाभते, परंतु झोपताना दिशा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. झोपायच्या दिशेबाबत अनेक लोकमान्यता असल्याचंही पाहायला मिळतं. मात्र झोपताना दिशा योग्य नसेल तर काही समस्या, अडचणी या दीर्घ काळापर्यंत आपली पाठ सोडत नाही, असंही सांगितलं जातं. या उलट झोपण्याची दिशा योग्य असेल तर आर्थिकदृष्ट्याही लाभ होऊ शकतो, असंही म्हटलं जातं. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोकं करून झोपणं अतिशय उत्तम मानलं जातं. आरोग्यासाठी ते चांगलं असतं, असंही सांगितलं जातं. यामुळे मानसिक समस्याही दूर होऊ शकते. शिवाय वैज्ञानिकदृष्ट्या ते योग्य मानलं गेलंय. मात्र चुकूनही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेसह पूर्वेकडे डोकं करून झोपणं शुभ मानलं जातं. पूर्वेला डोकं करून झोपल्यास देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. सूर्योदयाची ही दिशा असल्याने ती जीवनदायी मानली गेली. आता जी व्यक्ती घरात एकटीच कमावणारी असेल, नोकरी व्यवसायाशी निगडीत काम करीत असेल, अशा व्यक्तींनी आवर्जून पूर्व दिशेला डोकं करून झोपावं, असं सांगितलं जातं. एवढंच नाही तर विद्यार्थी वर्गासाठीही पूर्व दिशेला डोकं करून झोपणं योग्य मानलं गेलंय. त्यामुळे एकाग्रता वाढते, असं म्हटलं जातं. याशिवाय शास्त्रानुसार ऋषीमुनी तिन्ही सांजेला किंवा दिवे लागणीच्या वेळी झोपू नये. शिवाय जेवल्यानंतर लगेचच झोपू नये, असंही म्हटलं जातं. जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 तासाचं अंतर असावं. लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे, असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे रात्री उशिरापर्यंत जागू नये, लवकर झोपावं. याशिवाय झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करावं.
शांत चित्ताने झोपावं. झोपताना विचार सकारात्मक ठेवावे. शक्य असल्यास झोपताना ध्यानधारणा करावी. तर बघा, झोपण्याची दिशा आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्याने धनलाभ, मानसिक शांती आणि समृद्धीही मिळवता येते. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणण्यासाठी या साध्या आणि प्रभावी उपायांचा अवलंब तुम्हीही नक्कीच करू शकतात. धन्यवाद.